नमस्कार मित्रांनो, ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर व्हिडिओ सुरू करूया। आजचा व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी खास महत्त्वाचा आहे। तर आपण मागे एक व्हिडिओ घेतलेला होता की आपल्या चॅनलवर लाडक्या बहिणींना दोन्ही महिन्याचा लाभ 8 तारखेला महिला दिनानिमित्त मिळणार आहे। तर ती माहिती आज ट्विट करून आपल्या महिला व बालविकास मंत्री आपल्या आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर पेजवर सांगितले आहे की दोन्ही महिन्यांचा लाभ 8 तारखेला मिळणार। महिला दिनानिमित्त 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार। तर मित्रांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आणि त्याचं व्हेरिफिकेशन चालूच आहे। तर आता 6 तारखेला प्रोसिजर चालू होईल। आपल्याला लाडक्या बहिणींचे पैसे स्टार्ट होतील। तर आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये पैसे यायला 8 तारखेला फिक्स पैसे येणार आहेत, अशी माहिती आपल्या राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। पुढे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन्मान निधी महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना मिळणार 3000 रुपये। 2 महिन्याचा सन्मान निधी बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा महिला दिनानिमित्त मिळणार आहे। जे लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे ते तशाच पद्धतीने राहणार आहेत। विरोधक सुरुवातीपासून त्या संबंधितला जो आरोप त्यांच्याकडून केला जातोय, त्यांच्या खऱ्या अर्थानं नेहमीच सुरुवातीला ही योजना जाहीर झाल्यापासूनच त्यांना ही योजना खुपते आणि आत्ता तर ज्या पद्धतीनं महिलांचा प्रतिसाद गेल्या 5-6 महिन्यापासून मिळत आलेला आहे, त्यातून तर विरोधकांमध्ये एक नैराश्य या योजनेच्या संदर्भामध्ये पसरलेलं आहे आणि तेच ते बहिणींच्या मध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतायत। पण हे महायुतीचं सरकार सक्षम आहे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालचं असणारे महायुतीचं सरकार हे लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं पुढं सुद्धा सक्षमपणे कार्यरत आणि यशस्वीरित्या आम्ही चालू ठेवणार। फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आपण महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपण महिलांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आपलं अर्थसंकल्पीय बजेट आहे आणि ते झाल्यानंतर ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केलं जाईल त्यावेळेला तो हप्ता या अर्थसंकल्पात त्याची तरतूद 2100 रुपये अशी करण्यात येणार आहे, त्याबद्दल काही नाही। साधारणपणे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील। आम्ही आमच्या पद्धतीनं जी काही योजना आणि जो काही निधी हा आमच्यापर्यंत लाडक्या बहीण योजनेचा विभाग म्हणून येतो तो त्या महिलांच्या खात्यापर्यंत थेट पोहोचवणं, ती यंत्रणा अधिकाधिक सक्षम करणं आणि त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जसं नागपूरमधलं आज आपण एक उदाहरण बघितलं की 3-3.5 महिलांनी एकत्र मिळून त्या ठिकाणी पतसंस्था स्थापन केली आणि 30 लाखाचं त्यांचं हक्काचं भांडवल त्यांनी या योजनेच्या अर्थसहाय्यातून उभं केलं। तशाच पद्धतीचा पॅटर्न प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांनी एकत्रितपणाने यावं आणि आर्थिकरित्या